मागच्या व्हिडिओमध्ये आपला क्वेश्चन नंबर 6 पर्यंत झालं होतं. ठीक आहे, क्वेश्चन 1 to 6. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 घेऊ, फक्त क्वेश्चन नंबर 7. आता हे जे क्वेश्चन नंबर 7 आहे यावरचे एक्झाम्पल तुम्हाला या फॉर्म्युलावर डिपेंड आहे. म्हणजे जसं साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इक्वल टू थिटा. ठीक आहे, तसंच प्रत्येकाचं कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटा, टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा, कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा, सेक इनवर्स ऑफ सेक थिटा, कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थिटा. म्हणजे बाहेर त्याचा इनवर्स आणि मध्ये तो फंक्शन. ठीक आहे, इनवर्स ऑफ फंक्शन त्याच फंक्शनचा. तर या फॉर्म्युलावर डिपेंड आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले. कॉम्प्लिमेंटरी अँगलचे फॉर्म्युले म्हणजे कसे, साइन थिटा इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. ठीक आहे, तसं कॉस थिटा इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस थिटा. तसं सेक कोसेक, कोसेक सेक, प्रत्येकासाठी असे फॉर्म्युले आहेत. तर या दोन प्रकारच्या फॉर्म्युल्यावर सर्व एक्झाम्पल्स डिपेंड्स आहेत. ठीक आहे, त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊ. कॉट इनवर्स ऑफ e raised to x square. कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ e raised to x square. ठीक आहे, मग या फंक्शनला पहिले y ने डिनोट करा. लेट y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ e raised to x square. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले आता कॉट इनवर्स ऑफ कॉट. कॉट इनवर्स ऑफ कॉट म्हणजे मध्ये एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि बाहेर त्याचाच इनवर्स जर असा असेल म्हणजे कॉट इनवर्स ऑफ कॉट थिटा काय असतो, फक्त थिटा. म्हणजे हे फक्त e raised to x square. y is equal to e raised to x square. कॉट इनवर्स ऑफ कॉट हे कट होतील म्हणजे फक्त अँगल राहील e raised to x square. म्हणजे y इक्वल टू e raised to x square आहे. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग with respect to x. ठीक आहे, therefore y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x square. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x square इक्वल टू आता e raised to आहे, मग e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x असतो. म्हणजे हा ॲज इट इज e raised to x square येईल इंटू परत त्याचा जो इंडेक्स आहे x square त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. कारण ती फक्त e raised to x नाही आहे, e raised to x square आहे. म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन आहे. म्हणजे e raised to x square ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इक्वल खाली इक्वल टू e raised to x square ॲज इट इज इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. इंडेक्स रूल अप्लाय करा, इंडेक्सने मल्टिप्लाय करा आणि इंडेक्स 1 ने कमी करा. ठीक आहे, पुढे मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे 2x इंटू e raised to एक्स स्क्वेअर. हे फायनल आन्सर आहे dy अपॉन dx. ठीक आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. या फॉर्म्युला डिपेंड एक्झाम्पल आहे सर्व लक्षात. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 5 raised to x. कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 raised to x. आता इथं कोसेक इनवर्स आहे म्हणजे मध्ये पण कोसेक पाहिजे लक्षात. हे सर्व फॉर्म्युले म्हणजे हे एक्झाम्पल सर्व त्या फॉर्म्युलावर डिपेंड आहे. तर बघा कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 raised to x. आता आपल्याला माहिती आहे म्हणजे मधला फंक्शन जो आहे तो कसं तरी करून कोसेक मध्ये कन्वर्ट करायचा. ठीक आहे, आता 1 अपॉन कॉस काय असतो, कोसेक इनवर्स ॲज इट इज 1 अपॉन कॉस असतो सेक, सेक ऑफ 5 raised to x. 1 अपॉन कॉस असतो सेक 5 raised to x. परत हा सेक कोसेक, परत या सेकला कोसेक मध्ये कन्वर्ट करा. आता सेक आणि कोसेक हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे. ठीक आहे, सॉरी कॉम्प्लिमेंटरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे. म्हणजे इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ, या सेकला कसं लिहू, कोसेक ऑफ पाय बाय 2 मायनस 5 raised to x. म्हणजे सेक थिटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. पुढे रिझन वाटलंच लिहू, सिन्स सेक थिटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. ठीक आहे,
आता कोसेक मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक म्हणजे कोसेक हे सर्व कट होतील म्हणजे काय राहील फक्त π/2 मायनस 5x y इज इक्वल टू π/2 मायनस 5x. काय केलं मधल्या फंक्शनला आता बाहेर कोसेक इन्व्हर्स आहे ना तर मध्ये पण कोसेक आणायचं. कसं आणलं तर 1/cos म्हणजे सेक परत सेकला कसं लिहिलं कोसेक π/2 मायनस थिटा. ठीक आहे त्या फॉर्म्युला झालं कोसेक म्हणजे कोसेक इन्व्हर्स ऑफ कोसेक दोन्ही कट होतील अँगल राहील फक्त π/2 मायनस 5x. ठीक असं आलं. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग with respect to x, therefore dy upon dx equal to derivative of π/2 minus 5x कोणत्या खाली इक्वल टू आता π/2 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे π/2 हे कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5x. 5x चा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला जाईल या फॉर्म्युलाने a⁻x 5 कॉन्स्टंट आहे a⁻x चा डेरिव्हेटिव्ह असतो a⁻x into log a. ठीक आहे a च्या ठिकाणी 5 आहे म्हणजे π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह 5x into log 5 इक्वल टू 0 मायनस आता इथं मायनस होऊन जाईल म्हणजे मायनस 5x into log 5. हे फायनल आन्सर आहे dy upon dx. ठीक आहे लक्षात असे हे एक्झाम्पल्स आहे सोपे सोपे एक्झाम्पल आहे 2-2 मार्कांचे व्यवस्थित फक्त लक्ष द्या. पुढचा थर्ड एक्झाम्पल आहे cos इनवर्स ऑफ √1 plus cos x upon 2. √1 plus cos x upon 2 म्हणजे हे पूर्ण टर्म रूट मध्ये आता दिलेल्या फंक्शनला y ने डिनोट केलंय. आता इथं मध्ये फक्त cos पाहिजे असा cos नाही म्हणजे cos चं फंक्शन पाहिजे तर आपण काय करू 1 plus cos थिटाचा फॉर्म्युला इथे यूज करू. आपल्याला जसं 1 plus cos x ही टर्म दिसली तर तिथं हा फॉर्म्युला यूज करायचा डायरेक्टली. 1 plus cos x चा फॉर्म्युला असतो 2 cos square x upon 2. फॉर्म्युला काय असतो 1 plus cos x equal to 2 cos square x upon 2. हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे 1 plus cos x किंवा 1 minus cos x हे दोन टर्म जर दिसले तर डायरेक्ट ते फॉर्म्युला यूज करायचे. 1 plus cos x म्हणजे हा cos इनवर्स ॲज इट इज ऑफ रूट 1 plus cos x चा फॉर्म्युला यूज करू 2 cos square x upon 2 या अँगलचा हाफ होतो अपॉन हा 2 ॲज इट इज पुढे फॉर्म्युला. ठीक आहे 1 plus cos x equal to 2 cos square x upon 2. इकडचे खाली इक्वल टू होते याला सिम्प्लिफाय करा cos इनवर्स ऑफ आता 2 कॅन्सल रूट मध्ये cos स्क्वेअर x अपॉन 2 हे करायचं. ठीक आहे 2 कॅन्सल होऊन जाईल रूट मध्ये cos स्क्वेअर x अपॉन 2. आता रूट आणि स्क्वेअर दोघं एकमेकांचे ऑपोजिट आहे दोन्ही कट होतील म्हणजे cos इनवर्स ऑफ मध्ये काय राहील cos ऑफ x अपॉन 2 स्क्वेअर दोन्ही कट होतील cos ऑफ x अपॉन 2 आलं परत cos इनवर्स ऑफ cos म्हणजे दोन्ही कट इथे राहील फक्त x अपॉन 2 म्हणजे y इज इक्वल टू x अपॉन 2. ठीक आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x therefore dy upon dx equal to derivative of x upon 2. आता x upon 2 आहे x upon 2 म्हणजे 1 upon 2 into x. x upon 2 म्हणजे 1 upon 2 into x. 1 upon 2 हा कोएफिशिएंट आहे तो ॲज इट इज राहील इक्वल टू 1 upon 2 कोएफिशिएंट into x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 1 upon 2 into 1 upon 2. हे फायनल आन्सर आहे dy upon dx. तर असे हे काही फॉर्म्युल्यावरून एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतात लक्षात प्रत्येक एक्झाम्पल या टाईपचे. ठीक आहे पुढचा घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचा cos इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये रूट 1 मायनस cos x स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे इथं आता 1 मायनस cos थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा कोणता
1 मायनस कॉस थिटा. तो फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. तो थिटा कोणताही राहू शकतो, एक्स स्क्वेअर आहे इथं, ठीक आहे. तर स्क्वेअर वगैरे कन्फ्यूज व्हायचं नाही. थिटा इथं काही राहू शकतो, एक्स अपॉन 2, एक्स अपॉन 3, एक्स स्क्वेअर काही राहू शकतो. तर प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला. आता 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. इक्वल टू पहिले y ने डिनोट केले कॉस इनवर्स ऑफ रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर, म्हणजे या अँगलचा हाफ होतो, म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 अपॉन हा 2 ॲज इट इज. ठीक आहे. पुढे फॉर्म्युला 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. ठीक आहे. म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, आता 2 कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट पण कॅन्सल होते. आता स्क्वेअर कोणाचा कॅन्सल होईल, फक्त याचा साइन स्क्वेअरचा, एक्स स्क्वेअरचा नाही. एक्स स्क्वेअर हा अँगल आहे, ठीक आहे. त्याचा स्क्वेअर रूट जाणार, त्याचा स्क्वेअर जाणार नाही, फक्त कोणाचा जाईल, साइनचा. ठीक आहे. कारण की हा स्क्वेअर रूट साइनचा स्क्वेअर रूट आहे, याचा नाही. ठीक आहे. म्हणजे हा मध्ये अँगल फक्त काय राहील, साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2, साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. आता हा साइन आहे, हा कॉस आहे, तर याला कॉस पाहिजे. तर कॉस कन्वर्ट करण्यासाठी साइन आणि कॉस एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी ना, मग साइन थिटा इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा हा फॉर्म्युला यूज करू. इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. पुढे रिझन काय, साइन थिटा इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. ठीक आहे. हा प्रॉब्लेम कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. इक्वल टू आता कॉस इनवर्स कॉस आले, आता हे दोघं कट होतील, मध्ये अँगल राहील फक्त पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 वायची व्हॅल्यू. ठीक. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग with respect to x, therefore y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. चला, पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे म्हणून एक्स स्क्वेअर अपॉन 2. एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर. मग 1 अपॉन 2 कोएफिशियंट आहे, तो ॲज इट इज राहील इंटू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2x. लक्षात, एक्स स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे याला कसं लिहिलं 1 अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इक्वल टू मायनस, आता 2 कट, मायनस 1 इंटू एक्स मायनस एक्स, हे dy अपॉन dx. ठीक आहे. हे तुझा आन्सर. लक्षात. पुढचा घेऊ. पुढचा एक्झाम्पल आहे tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan x अपॉन 2 अपॉन 1 प्लस tan x अपॉन 2. आता बघा, हा 1 मायनस tan x अपॉन 2 अपॉन 1 प्लस tan x अपॉन 2, याच्यासाठी काही स्पेशल फॉर्म्युला नाही आहे, पण याला आपण फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. तो फॉर्म्युला असा आहे tan a प्लस b चा, वरती मायनस आहे ना, मग tan a मायनस b चा. तो tan a मायनस b चा फॉर्म्युला कसा असतो, वरती tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. a आणि b हे अँगल्स आहेत. बघा, या फॉर्म्युल्यामध्ये याला आपण कन्वर्ट करू शकतो. फक्त तुम्हाला लिहायची गरज काय, या 1 ला आपल्याला फक्त मॉडिफाय करण्याची गरज आहे. बघा कसं करू. y ने डिनोट केलं एक्झाम्पल इक्वल टू tan इनवर्स ऑफ, या 1 ला आपण असं लिहू tan पाय बाय 4. आता tan पाय बाय 4 म्हणजे काय असतो, 1 असतो. या 1 ला असं लिहिलं tan पाय बाय 4 मायनस tan x अपॉन 2 ॲज इट इज. आलं वरती tan a मायनस tan b. आता खाली 1 प्लस, हा 1 प्लस ॲज इट इज राहील
1 प्लस, पण इथं tan पाय बाय 4 येईल कसा, तिथे इंटू 1 आपण लिहू शकतो, इंटू 1, तो 1चा अर्थ आपण असा घेऊ tan पाय बाय 4 इंटू tan x अपॉन 2. ठीक आहे, वाटलं तर पुढे तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, हा tan a प्लस a मायनस बी अपॉन. ठीक आहे, याला बघा असं केलं, या 1 ला असलेलं tan पाय बाय 4 मायनस tan x अपॉन 2 म्हणजे tan a मायनस tan b अपॉन खाली कसं पाहिजे होतं मग 1 प्लस tan a tan b. तर a इथं आपण हा म्हणला होता, मग इथं tan पाय बाय 4 घेतला, तसं tan पाय बाय 4 1 असतो, इथं काही जास्त फरक पडला नसता. tan पाय बाय 4 इंटू tan x अपॉन 2. आता फॉर्म्युला यामध्ये कन्वर्ट होईल, tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. तो फॉर्म्युला कसा असतो मग tan इनवर्स ऑफ tan a मायनस b चा फॉर्म्युला येतो, म्हणजे tan a आहे पाय बाय 4 मायनस b आहे x अपॉन 2. ठीक आहे, tan a मायनस b चा फॉर्म्युला आहे, इथं फॉर्म्युला लिहू आपण, सिन्स tan a मायनस b इक्वल टू tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे, आता बघा tan इनवर्स tan दोन्ही कट होतील, मध्ये अँगल राहील पाय बाय 4 मायनस x अपॉन 2. हे y ची व्हॅल्यू आली पाय बाय 4 मायनस x अपॉन 2. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देयरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू पाय बाय 4. चला याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 मायनस x अपॉन 2. ठीक आहे, इक्वल टू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस x अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 इंटू x. x अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 इंटू x. 1 अपॉन 2 कोएफिशियंट इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर आहे त्याचा मायनस 1 अपॉन 2. dy अपॉन dx इक्वल टू मायनस 1 अपॉन 2. हे आन्सर. सोपं एक्झाम्पल्स आहे. 6वा एक्झाम्पल घेऊ. पुढचा एक्झाम्पल आहे 6 नंबरचा, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. ठीक आहे, त्याला y ने डिनोट केलंय. आता बघा, डायरेक्ट इनवर्स न घेता किंवा डायरेक्ट फॉर्म्युला न सॉल्व करता पहिले याच्याकडे बघायचं. ही टर्म 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. तुमचे जर ट्रिपल अँगल डबल अँगलचे फॉर्म्युले जर पाठ असतील तुम्हाला लगेच समजेल की हा फॉर्म्युला कोणाशी रिलेटेड आहे. हा फॉर्म्युला रिलेटेड आहे कॉस 3 थीटा सोबत, ट्रिपल अँगलचा. ठीक आहे, कॉस 3 थीटा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. कॉस 3 थीटा फॉर्म्युला काय असतो 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. इथं फक्त फरक काय आहे, थीटाच्या ठिकाणी 2x आहे, बाकी सगळं जर तसं आहे. हा जो थीटा आहे ना, या थीटाच्या ठिकाणी कोण आहे 2x आहे. मग या थीटाचा ट्रिपल होतो, म्हणजे 2x चा ट्रिपल होईल. 2x चा ट्रिपल किती झाला 6x. म्हणजे हा फॉर्म्युला याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, मी पुढे खाली इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. तर या 2x चा ट्रिपल होईल. 2x चा ट्रिपल 6x म्हणजे कॉस 6x. पुढे हा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, मी काय खिशातून टाकलं नाही. ठीक आहे, कॉस 3 थीटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. फक्त याच्यामध्ये आपल्याला अशी टर्म दिसते, फक्त थीटाच्या ठिकाणी काय आहे 2x आहे. मग थीटाचा ट्रिपल होतो 3 थीटा, मग 2x चा ट्रिपल होईल 6x. झालं. ठीक आहे, आता 1 अपॉन कॉस. आता हा पहिला एक्झाम्पल सारखा आहे, तर दुसरा एक्झाम्पल सारखा आहे, तशी टर्म आली परत. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, म्हणजे बाहेर कोसेक इनवर्स ऑफ सेक 6x. सेक 6x. आता या सेकला कोसेक मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, मग कॉम्प्लिमेंटरीचा फॉर्म्युला यूज करू. कोसेक इनवर्स ऑफ
पाय बाय 2 मायनस 6x, पाय बाय 2 मायनस 6x. ठीक आहे. तो फॉर्म्युला इथं सेक थिटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. ठीक आहे लक्षात. आता कोसेक इन्व्हर्स कोसेक दोन्ही कट होतील. आन्सर म्हणजे पुढे आन्सर येईल पाय बाय 2 मायनस 6x. ही व्हॅल्यू आली वायची. याच्यामध्ये विशेष काहीच नाही आहे. हे 11वीचे फॉर्म्युले, हे 9वी 10वीचे फॉर्म्युले. ठीक आहे. y इक्वल टू पाय बाय 2 मायनस 6x. मग डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy upon dx equal to derivative of पाय बाय 2 मायनस 6x. ठीक आहे. पाय बाय 2 मायनस 6x इक्वल टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6 कोएफिशिएंट आहे तो ॲज इट इज राहील इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. 0 मायनस 6 इंटू 1 मायनस 6. dy अपॉन dx आलं मायनस 6. हे आन्सर. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. 4 cos क्यूब 2x मायनस 3 cos 2x. याच्यासाठी फॉर्म्युले महत्त्वाचे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला जर तुमच्याकडे फॉर्म्युले नसतील तर मी PDF पाठवेल ग्रुपवर फॉर्म्युल्याचे सर्व. ठीक आहे. त्याच्यावरून सर्व फॉर्म्युला पाठ करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही. पुढचं एक्झाम्पल घेऊ. पुढचा एक्झाम्पल आहे 7 नंबरचा. tan इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस x अपॉन 3 अपॉन साइन x अपॉन 3. त्याला y ने डिनोट केला. आता बघा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला परत आला. ठीक. तो 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. बरोबर. थिटाचा हाफ होतो. आता हा थिटा आहे म्हणजे x अपॉन 3 चा हाफ होईल. पण खाली x अपॉन 3 आहे. याला पण तशाच फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. याचा बी अँगल हाफ करावा लागेल. मग त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन 2 थिटा इक्वल टू तो असतो 2 साइन थिटा कॉस थिटा. आता 2 थिटा इथं x अपॉन 3 समजून घ्या. मग याचा हाफ होईल 2 साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. दोघं ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा. न्यूमरेटरला 1 प्लस कॉस थिटाचा, डिनॉमिनेटरला साइन 2 थिटाचा. 2 थिटाचा हाफ होतो थिटा थिटा. ठीक आहे. इक्वलच्या खाली इक्वल टू tan इनवर्स ऑफ वरती 1 प्लस कॉस x अपॉन 3. हा आता x अपॉन 3 चा हाफ कसा हवा. x अपॉन 3 चा हाफ म्हणजे अपॉन 2. हा अपॉन 2 चा ऍक्च्युअली असा 2 अपॉन 1 आहे. पण 2 अपॉन 1 वरती गेल्यावर कसा येईल 1 अपॉन 2. म्हणजेच x अपॉन 3 इंटू 1 अपॉन 2. x इंटू 1 x अपॉन 3 इंटू 2 6. x अपॉन 3 चा हाफ काय येईल x अपॉन 6. लक्षात. ठीक. मग 1 प्लस कॉस x अपॉन 3 म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर x अपॉन 3 चा हाफ x अपॉन 6 अपॉन साइन x अपॉन 3 म्हणजे साइन 2 थिटा. याचे हाफ हाफ करायचे म्हणजे 2 साइन x अपॉन 6 कॉस x अपॉन 6. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे फॉर्म्युला. मी 2 फॉर्म्युला पण यूज केले. तर मी इक्वल टू इक्वल टू 2 कॅन्सल. कॉस स्क्वेअर x अपॉन 6 मधला एक कट, कॉस x अपॉन 6 कट. म्हणजे वरती एक कॉस राहील खाली साइन. म्हणजे tan इनवर्स ऑफ कॉस अपॉन साइन काय असतो कॉट x अपॉन 6. बरोबर. 2 कट कॉस स्क्वेअर मधला एक कॉस कट, खालचा कॉस कट. म्हणजे वरती कॉस खाली साइन. कॉस अपॉन साइन असतो कॉट. आता या कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट करा. टॅन आणि कॉट दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करा. टॅन इनवर्स ऑफ कॉटला कसं लिहू टॅन पाय बाय 2 मायनस x अपॉन 6. पुढे रिझन सिन्स कॉट थीटा इक्वल टू tan पाय बाय 2 मायनस थीटा. ठीक आहे. इक्वल खाली इक्वल टू आता tan इनवर्स tan कॅन्सल पाय बाय 2 मायनस
एक्स अपॉन 6. y इज इक्वल टू, हे वायचा आन्सर आलं π/2 मायनस एक्स अपॉन 6. डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy upon dx equal to derivative of π/2 minus x upon 6. ठीक आहे. इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0, x अपॉन 6 म्हणजे 1 अपॉन 6 इंटू x, म्हणजे 1 अपॉन 6 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू मायनस 1 अपॉन 6 dy अपॉन dx. ठीक आहे. लक्षात. आता याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे 8वा 9वा याच्यावर डिपेंड आहे, ते तुम्ही सोडू शकता. आता आपण 10वा एक्झाम्पल घेऊ. हा एक्झाम्पल आहे 10वा. tan इनवर्स ऑफ रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. 1 प्लस कॉस एक्स 1 मायनस कॉस एक्स दोघं ठिकाणी हे फॉर्म्युला आले. आता ते फॉर्म्युला यूज करायचे. ते फॉर्म्युला काय आहे, तो 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 आणि 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. ठीक आहे. हा फॉर्म्युला का दोन, हे दोघं फॉर्म्युला डायरेक्ट न्यूमरेटर डिनॉमिनेटरला यूज करायचे. इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूटमध्ये 1 प्लस कॉस एक्स, काय फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन 1 मायनस कॉस एक्स 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. ठीक आहे. चला आता सिंप्लिफाय करा. 2 कॅन्सल, टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट दोघांचे कॅन्सल होतील, म्हणजे वरती कॉस एक्स अपॉन 2 खाली साइन एक्स अपॉन 2. बघा 2 कट झाले, दोघांचे स्क्वेअर रूट दोघे कट होतील. कॉस एक्स अपॉन 2 अपॉन साइन एक्स अपॉन 2 इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कॉस अपॉन साइन काय असतो, कॉट एक्स अपॉन 2. लक्षात. कॉस काय असतो, सॉरी कॉट काय असतं, कॉस अपॉन साइन. आता या कॉटला परत कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करून टॅन मध्ये कन्वर्ट करायचं. इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कॉटला असं लिहू टॅन ऑफ π/2 मायनस एक्स अपॉन 2. कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला लिहू पुढे, बिकॉज कॉट थिटा इक्वल टू टॅन π/2 मायनस थिटा. ठीक आहे. आता याच्या समोर हा फॉर्म्युला यूज करायचा. झालं आहे. आता टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, पुढे आन्सर येईल π/2 मायनस एक्स अपॉन 2. हे वायची व्हॅल्यू आली. ठीक आहे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, with respect to x, therefore y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस x अपॉन 2. खाली इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0, x अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 इंटू x, म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 0 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2 dy अपॉन dx. त्याचा फायनल आन्सर आहे. ठीक आहे. तर पुढचा एक्झाम्पल घेऊ आपण. 11 नंबरचा एक्झाम्पल आहे टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. त्याला वायने डिनोट केलंय. इक्वल खाली इक्वल टू. आता याला सिम्प्लिफाय करू. आता हे बघा साइन कॉस मध्ये नाही आहे. आतापर्यंत सर्व एक्झाम्पल साइन कॉस मध्ये होते. ठीक आहे. मग आपण याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू. कसं कन्वर्ट करू, तर इकडे लक्ष द्या. टॅन इनवर्स ऑफ कोसेक एक्स म्हणजे कोसेक एक्स म्हणजे 1 अपॉन साइन एक्स प्लस कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. लक्षात. कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा, आणि कॉट काय असतो, कॉस अपॉन साइन. इक्वलच्या खाली इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे तर एकच कडे लिहा साइन एक्स, आणि वरती काय 1 प्लस कॉस
एक्स. आलं एक्झाम्पल, पहिल्या एक्झाम्पल सारखं. पहिला म्हणजे अगोदरचे एक्झाम्पल झाले बघा, त्याच्यातले हा एक्झाम्पल केलेला आहे. 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स, तो एक्स अपॉन 3 साठी होता. इक्वलच्या खाली इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आता इथं बघा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करू. हा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो, आतापर्यंत तर पाठ द्यायला पाहिजे, 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. ठीक आहे, आणि खाली साइन आहे, मग त्याचा पण हाफ अँगल यूज करू, म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 म्हणजे थिटासाठी यूज करू. साइन थिटा इक्वल टू 2 साइन थिटा अपॉन 2 कॉस थिटा अपॉन 2. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले यूज करू. मग 1 प्लस कॉस एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन साइन थिटा म्हणजे साइन एक्स 2 साइन एक्स अपॉन 2 कॉस एक्स अपॉन 2. हे दोन फॉर्म्युले यूज केले. ठीक आहे, आता इक्वलच्या खाली इक्वल टू, आता 2 कट कॉस स्क्वेअर मधला कॉस कट आणि इथं कॉस कट, वरती कॉस खाली साइन, काही कॉट, कॉट ऑफ एक्स अपॉन 2. पर त्या कॉटला आपण टॅन मध्ये कन्वर्ट करू, कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करून. इक्वलच्या खाली इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, कॉटला कसं लिहू, टॅन पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2, पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. हे वायची व्हॅल्यू आहे. आता डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देयरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. इक्वलच्या खाली इक्वल टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 इंटू एक्स, म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 1 मायनस 1 अपॉन 2 dy अपॉन dx. हे फायनल आन्सर. ठीक आहे, लक्षात. आता 12 नंबरचा एक्झाम्पल जरा मोठा आहे. 12 नंबरचा एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवेल, कशामध्ये, पीडीएफ मध्ये दाखवेल. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. कारण की त्याच्यामध्ये रूटमध्ये 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स आहे. ते फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे असे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करायचं. पुढे एक्झाम्पल सोपं आहे, मी तुम्हाला सोडून दाखवेल. ठीक आहे, आजसाठी इतकंच.